तुमच्या नवऱ्याला उद्योगधंद्यामध्ये अपार यश मिळण्यासाठी, व्यवसाय वृद्धी होण्यासाठी महिलांनो नक्की करा हा उपाय. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत. नवऱ्याला उद्योगधंद्यामध्ये संपन्नता येण्यासाठी, त्यांना भरपूर यश मिळण्यासाठी महिलांनो हा नक्की उपाय करा. लग्न झाल्यानंतर मुलगी सासरी जाते तेव्हा असं म्हटलं जातं की लक्ष्मी आपल्या घरी आली आहे. म्हणजे नवऱ्याच्या यशामध्ये, नवऱ्याच्या व्यवसायामध्ये बायकोचा तितकाच महत्त्वाचा वाटा आहे. बायको ही लक्ष्मी समान मानली जाते, लक्ष्मी देवतेचं रूप मानली जाते. आणि म्हणूनच नवऱ्याच्या प्रगतीसाठी स्त्रियांनी हा उपाय करावा. पहिला उपाय आहे तो म्हणजे जी घरामध्ये व्रतवैकल्य असतील किंवा कुळाचार असतील किंवा देवपूजा असेल, नित्यनियमाचं जे काही वाचन असेल, हे स्त्रियांनी केलंच पाहिजे. जर घरातील स्त्रीनं हे जर सर्व जर केलं तर आपोआप इतर सदस्यसुद्धा नक्कीच करतात आणि लहान मुलांना देखील या गोष्टीची सवय लागते आणि याच्यामुळे तुमच्या घरातील नकारात्मकता निघून जाते आणि घरात प्रसन्न वातावरण तयार होते आणि लक्ष्मी तुमच्या घरात अखंड सदैव वास करते. दुसरा उपाय आहे तो म्हणजे स्त्रियांनी आपल्या घरातील जी काही वडीलधारी मंडळी असतील, आपल्या घरातील वरिष्ठ मंडळी असतील, यांचा नेहमी मान सन्मान करावा. घर म्हटल्यानंतर कोणत्याही घरात थोडेसे वाद भांडणे हे होतातच, पण तरीसुद्धा घरात शांतता असेल तर लक्ष्मीही नेहमी राहते. पुढचा उपाय आहे तो म्हणजे स्त्रियांनी आपल्या नवऱ्याचा देखील मान सन्मान राखला पाहिजे, त्यांची सेवा केली पाहिजे, नित्यनियमाने पतीचे पाय दाबले पाहिजेत. असं म्हटलं जातं की पतीच्या गुडघ्यापासून ते पायापर्यंत शनिदेवाचा प्रभाव असतो आणि महिलांच्या मनगटापासून बोटापर्यंत हा शुक्राचा प्रभाव असतो. आणि जेव्हा शुक्राचा प्रभाव हा शनीवर पडतो तेव्हा लक्ष्मी माता ही आपल्यावर प्रसन्न होते आणि म्हणून नेहमी स्त्रियांनी पतीचे पाय दाबले पाहिजेत, ज्याच्यामुळे पतीची आर्थिक वृद्धी होईल आणि पतीला व्यवसायामध्ये, उद्योगामध्ये भरभराट येईल. तर या व्हिडिओमध्ये सांगितलेले उपाय हे तुम्ही नक्की करून पहा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. बोला श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.